आज आपण भूगोल या विषयाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविणार आहोत. धडा क्रमांक 6 नैसर्गिक प्रदेश. तुम्ही तुमच्याजवळ वही आणि पेन जरूर ठेवा आणि तुमची जी उत्तरं आहेत ते नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न चुकलेत ते तुमच्या लक्षात येईल. या धड्यामध्ये एकूण 18 प्रश्न आपण आज घेतलेले आहेत, त्यामुळे 1 ते 18 हे क्रमांक टाकून घ्या आणि लगेच उत्तर तुमचे चेक करा. प्रश्न पहिला, हिवाळा पर्जन्य हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. पर्याय पहिला मोसमी, पर्याय दुसरा टुंड्रा, तिसरा पर्याय भूमध्य सागरी आणि चौथा पर्याय विषुववृत्तीय. तर तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते वहीमध्ये लिहा, व्हिडिओ पॉज करा. यानंतर ज्या ज्या वेळेस तुमच्या पुढे पर्याय येतील त्या प्रत्येक वेळेस व्हिडिओ पॉज करायचं, तुमचं उत्तर लिहायचं आणि उत्तर लगेच चेक करायचं. तर अचूक उत्तर आहे भूमध्य सागरी प्रदेश. या प्रदेशामध्ये हिवाळा पर्जन्य हे असते. प्रश्न दुसरा, भारताचा बहुतांश भाग हा रिकामी जागा या प्रदेशात मोडतो. पर्याय पहिला पर्वतीय, पर्याय दुसरा उष्ण, पर्याय तिसरा वाळवंटी प्रदेश आणि चौथा पर्याय मोसमी प्रदेश. तर याचं अचूक उत्तर आहे मोसमी प्रदेश. प्रश्न क्रमांक 3, उष्ण वाळवंटी प्रदेशात रिकामी जागा ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. पर्याय पहिला पाईन, पर्याय दुसरा रोजवूड, पर्याय तिसरा चंदन आणि चौथा पर्याय निवडुंग. तर उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये निवडुंग ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये एकूण 2 विधानं आहेत. विधान पहिलं, ए विधान, प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात. आणि दुसरं विधान, टुंड्रा प्रदेश व तैगा प्रदेश हे शीतपट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश आहेत. तर जर फक्त ए विधान बरोबर असेल तर ए बरोबर येईल, बी असेल तर बी, दोन्ही बरोबर असतील किंवा दोन्ही चूक असतील तर तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करा आणि उत्तर लगेच चेक करा. या ठिकाणी दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहे. प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात आणि शीतपट्ट्यातील हे नैसर्गिक प्रदेश आहेत दोन्ही, टुंड्रा प्रदेश आणि तैगा प्रदेश. प्रश्न क्रमांक 5, गवताळ प्रदेश व त्यांची विविध खंडातील नावे यांची चुकीची जोडी ओळखा. डाव्या बाजूला आपल्याला गवताळ प्रदेशाचं नाव दिलेलं आहे आणि उजव्या बाजूला त्या खंडातील जे नावं आहेत पुस्तकात असलेली ती नावं दिलेली आहेत. पर्याय पहिला स्टेप्स हा गवताळ प्रदेश आहे युरेशियामध्ये. दुसरा पर्याय वेल्ड हा गवताळ प्रदेश आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. तिसरा पर्याय डाऊन्स हा प्रदेश आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत, म्हणजे यापैकी चुकीची जोडी कुठलीही नाही आहे. तसा हा वाळवंट व खंड यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. सुरुवातीला वाळवंटाचं नाव दिलेलं आहे आणि त्यापुढे खंडाचं नाव दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 सहारा वाळवंट आफ्रिकेमध्ये, कोलोराडो उत्तर अमेरिकेत, थरचे वाळवंट दक्षिण अमेरिकेत आणि चौथा पर्याय कलहारी वाळवंट दक्षिण आफ्रिकेमध्ये. तर यापैकी जी चुकीची जोडी आहे ती उत्तर तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी उत्तर आहे थरचे वाळवंट हे दक्षिण अमेरिकेमध्ये नाही आहे, तर थरचे वाळवंट हे भारतामध्ये आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 7, विषुववृत्तीय प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात. पर्याय पहिला पानझडी वने, पर्याय दुसरा सूचीपर्णी वने, पर्याय तिसरा घनदाट सदाहरित वने आणि चौथा पर्याय गवताळ वने. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये घनदाट सदाहरित वने आढळतात. प्रश्न क्रमांक 8, पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण किती टक्के वाळवंटे वाळूचे असतात. पर्याय पहिला 20%, पर्याय दुसरा 30%, तिसरा पर्याय 35% आणि चौथा पर्याय 25%. तर यापैकी अचूक उत्तर आहे 25%. प्रश्न क्रमांक 9, भारतात खालीलपैकी कोणता नैसर्गिक भूभाग आढळत नाही. पर्याय पहिला मौसमी भूभाग, पर्याय दुसरा वाळवंटी, पर्याय तिसरा पर्वतीय प्रदेश आणि चौथा पर्याय शीतप्रदेश. तर यापैकी नैसर्गिक भूभागापैकी शीतप्रदेश हा भारतामध्ये आढळत नाही. मोसमी हे
या प्रकारचं हवामान आढळते. वाळवंटी थरचं वाळवंट आहे. पर्वतीय प्रदेशसुद्धा भारतामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10. नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडात आहे? पर्याय पहिला ऑस्ट्रेलिया, पर्याय दुसरा उत्तर अमेरिका, तिसरा पर्याय आफ्रिका आणि चौथा पर्याय आशिया. तर लक्षात घ्या की नैसर्गिक प्रदेशामध्ये सर्वात जास्त विविधता ही आशिया खंडामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 11. टुंड्रा प्रदेश कोणत्या अक्षवृत्तादरम्यान येतो? तर त्याचं स्थान आपल्याला निश्चित करायचं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, अक्षवृत्त किती आहे त्याचे ते. पर्याय पहिला 55 ते 65 उत्तर अक्षवृत्त, पर्याय दुसरा 45 ते 60 अक्षवृत्त, पर्याय तिसरा 65 ते 90 उत्तर अक्षवृत्त आणि चौथा पर्याय 65 ते 90 दक्षिण अक्षवृत्त. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करा. या ठिकाणी अचूक उत्तर आहे 65 ते 90 उत्तर अक्षवृत्त. तर हा फक्त उत्तर गोलार्धामध्येच आपल्याला टुंड्रा प्रदेश जो आहे तो पाहायला मिळतो, दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे चौथा पर्याय हा ॲटोमॅटिकली या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. दुसरा जो पर्याय आहे त्यामध्ये उत्तर का दक्षिण हे दिलेलं नाही, त्यामुळे दुसरा पर्यायसुद्धा कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. टुंड्रा प्रदेशात कातड्यापासून तंबू उभारून तयार केलेल्या घरांना काय म्हणतात? तर 4 पर्याय. पहिला पर्याय ट्युलिप, दुसरा पर्याय इग्लू, तिसरा पर्याय साधी घरे आणि चौथा पर्याय यूर्ट. तर कातड्यापासून जे तंबू उभारतात त्याला म्हणतात ट्युलिप. प्रश्न क्रमांक 13. गवताळ प्रदेश म्हणजे सुदान प्रदेश यामध्ये प्रामुख्याने कोणता व्यवसाय केला जातो? पर्याय पहिला पशुपालन, दुसरा पर्याय शिकार व मासेमारी, तिसरा पर्याय शेती व पशुपालन, चौथा पर्याय शिकार व पशुपालन. तर या ठिकाणी गवताळ प्रदेशामध्ये जो व्यवसाय केला जातो त्याला म्हणतात शिकार व पशुपालन. प्रश्न क्रमांक 14. मोसमी प्रदेशात प्रमुख व्यवसाय कोणता केला जातो? पर्याय पहिला शिकारी, दुसरा पर्याय मासेमारी, तिसरा पर्याय कुक्कुटपालन आणि चौथा पर्याय शेती. तर मोसमी प्रदेशामध्ये प्रामुख्यानं शेती हा व्यवसाय केला जातो. प्रश्न क्रमांक 15. जगाच्या संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे? पर्याय पहिला मोसमी प्रदेश, दुसरा पर्याय उष्ण वाळवंटी प्रदेश, तिसरा पर्याय तैगा प्रदेश आणि चौथा पर्याय शीत प्रदेश. तर पृथ्वीवर नैसर्गिक प्रदेशाचं सर्वात जास्त क्षेत्र जे आहे ते आहे तैगा प्रदेशाचं. प्रश्न क्रमांक 16. वनस्पती, प्राणी व मानवी जीवनावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा प्रभाव पडल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो? पहिला पर्याय भूस्वरूप, दुसरा पर्याय हवामान, तिसरा पर्याय मृदा आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर जैवविविधतेमध्ये बदल जो आहे तो अचूक उत्तर आहे या सर्वांमुळे होतो. म्हणजे भूस्वरूपसुद्धा कारणीभूत आहे, हवामान आणि मृदा या सर्व घटकांमुळे यामध्ये बदल होतो. प्रश्न क्रमांक 17. नैसर्गिक प्रदेश व व्यवसाय यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. पर्याय पहिला मान्सून प्रदेश. आता मान्सून प्रदेशामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसाय केला जातो. तैगा प्रदेश यामध्ये लाकूडतोड केली जाते. टुंड्रा प्रदेशामध्ये शिकार व मासेमारी केली जाते आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर यापैकी जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे यापैकी चुकीची जोडी कुठलीही नाही आहे. प्रश्न क्रमांक 18. वाळवंटावरून वाहणारी वेगवान वारे तेथील वाळू उचलून टेकड्या तयार करतात, तर त्या टेकड्यांना खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय पहिला इग्लू, दुसरा पर्याय ट्युलिप, तिसरा पर्याय यूर्ट आणि चौथा पर्याय ड्यून्स. तर वाळवंटावरून वाहणारे जे काही वेगवान वारे आहेत ते वाळू उचलून टेकड्या करतात त्यांना म्हणतात ड्यून्स.